एक मोठी बातमी पाहूयात। मानवी तस्करी प्रकरणी एनआयएनं मोठी कारवाई केलेली आहे। देशभरामध्ये विविध ठिकाणी छापे टाकत 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आरोपी परदेशामध्ये चांगल्या नोकरीचा आमिष दाखवून तरुणांना जाळ्यामध्ये ओढायचा आणि त्यानंतर विविध देशात त्यांच्याकडून जबरदस्तीने अनधिकृत कॉल सेंटरवर काम करून घेतलं होतं। आरोपीच्या तावडीतून सुटलेल्या ठाण्याच्या तरुणानं ही तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी एनआयएनं महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब यासह इतर राज्यातील 15 ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली आहे। यामध्ये आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे। मानवी तस्करी प्रकरणी आपण पाहतोय ही एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। एनआयएनं ही मोठी कारवाई केली आहे। देशभरात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आरोपी परदेशात चांगल्या नोकरीचा आमिष दाखवून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायचे आणि त्यानंतर विविध देशात त्यांच्याकडनं जबरदस्तीने अनधिकृत कॉल सेंटरवर काम सुद्धा करून घेत होते। आरोपीच्या तावडीतून सुटलेल्या ठाण्याच्या एका तरुणानं खरं तर ही तक्रार दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे आणि या संदर्भामध्ये एनआयएनं केलेली ही मोठी कारवाई, ज्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब यासह राज्यातील 15 ठिकाणी एनआयएनं छापे टाकले आणि ही महत्त्वाची कारवाई केली। यामध्ये आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे।